10 मिनिटात तिकडे बस. सोपी सोपी आहे. मला काय वाटतं हार्ड वाटते. प्रॉपर किनाऱ्याला लागली पाहिजे नाही तर झालं असेल. इकडे पण एंट्री काकाने कोणीतरी आणलंय. व्हिडिओ काढू शकतो ना. इथे पण एंट्री फी आहे परत. इकडे एक छोटीशी गुहा दिसते पण आतमध्ये काय आहे माहीत नाही. काहीच दिसत नाही रे. परमिशन आहे की नाही बघायला तरी. ह्याच्यातनं काय शिरणार आहे श्रावणी तू. देखो वीडियो मध्ये टाकता येईल. इकडे पण काहीतरी आहे. इकडे ओपनिंग आहे रे. त्या बाजूने आहे मला वाटतं. बघ त्या बाजूने आहे. तिकडं नाही काहीतरी. इकडून बाहेरून जाऊन बघू. इकडे या बाजूला एक लेणी आहे आणि त्या बाजूला एक आहे. इकडनं ओपनिंग नाही ॲक्च्युली. हे तुटलेलं आहे त्यामुळे ते तिकडची लेणी दिसते पण ओरिजिनली इथे नसेल बहुतेक. आणि इकडे सगळ्या या खोल्या आहेत छोट्या छोट्या. त्यांनी असं लिहिलं आहे की हे बहुतेक राहण्यासाठी वापरत असतील या खोल्या. आणि मध्ये एक पिंड आहे.
हा घारापुरी गाव आहे आणि हा इकडे पोर्ट आहे. बरेच फॉरेनर इथे आहेत. आम्ही काही गाईड घेतला नाही. गाईड घ्यायची गरज नाही ॲक्च्युली, कारण जागोजागी फलक लावलेले आहेत त्यांनी माहितीचे. ती माहिती वाचून तुम्हाला सगळं कळतं त्या लेण्यांबद्दल आणि मूर्त्यांबद्दल. आणि सेकंड तोफ इथे आहे. ही सुद्धा मोठी आहे तोफ. तोफेच्या खालचा मेकॅनिझम आहे, वरती तोफ आहे. एवढी मोठी तोफ पाहण्यासाठी आम्ही पाय तोडत आलोय. आणि इकडे खाली गुहा आहे एक. हे फ्लॅश लाव रे. लावली. ही गुहा इकडे खूपच आतमध्ये आहे रे. अरे इकडे कचरा आहे सगळा. पण हे आत्ताचं काही काही ठिकाणी आत्ताचं बांधकाम आहे. हे इकडे बाहेर पडायला आहे. इकडे बरेच फॉरेनर वगैरे दिसतात. सगळी गुरी लोक येतात. एलिफंटाला पण आलं. हां आपण आलं. आणि खूप बघण्यासारखे लेणे आहेत ते. खूप मस्त आहेत बघण्यासारखे. आम्हाला आता जायचं लवकर, कारण की बोट नंतर किती 6 वाजेपर्यंत 5:30-6 पर्यंत असतात. आम्हाला फिरायचं सुद्धा आहे दुसरीकडे. हां JNPT पोर्ट असेल.